नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी ऋषिकेश देवाला कौल लावतात आणि देवाला विचारतात की जानकीची आई जिवंत आहे की नाही. देवाच्या डोक्यावरचं फूल खाली पडतं. जानकी खूप खुश होते. जानकी म्हणते, ऋषिकेश बघताय ना तुम्ही, देवाने मला कौल दिला, माझी आई जिवंत आहे. तर इकडे लता शुद्धीवरती येते. तिला शुद्धीवर आल्या आल्या आधी जानकीची आठवण येते. ज्या माणसाने लताला वाचवलं तो म्हणतो, ताई तुम्ही शुद्धीवर आलात, बरं झालं, देवच पावला. अहो किती दिवस झाले तुम्ही शुद्धीवरच येत नव्हतात. लताला आठवतं की त्या दिवशी काय काय झालं होतं. आपल्याला आपली लेक भेटली होती, ऐश्वर्या घेऊन गेली होती. लता रडायला लागते. लता म्हणते, जानकी कुठे, माझी बबडी कुठे, माझी मुलगी कुठे, मला माझ्या मुलीकडे जायचंय. लता जानकीचं नाव घेत घेत पुन्हा बेशुद्ध पडते. तर इकडे रात्री जानकी ऋषिकेश झोपलेले असतात. जानकीला स्वप्न पडतं की लता तिच्याकडे आली, तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवलाय. जानकी खूप खुश होते, लताला मिठी मारते. जानकी लताशी खूप गप्पा मारते, तिच्या मनातलं सगळं लताला सांगते. जानकी झोपेत बडबडत असते. जानकी म्हणते, आई मी तुला आता कुठेच जाऊ देणार नाही. जानकीचा आवाज ऐकून ऋषिकेशला जाग येते. ऋषिकेश उठून बसतो. ऋषिकेश विचारतो, जानकी काय झालंय. जानकी ऋषिकेशला सगळं स्वप्न सांगते. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझी आई जिथे कुठे असेल ना, तिथून लवकरात लवकर आपण त्यांना शोधून काढू. तू जास्त काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. आता तू झोप, तुला आरामाची गरज आहे. जानकी झोपते. ऋषिकेश तिच्याकडे बघत असतो. जानकीची तळमळ त्याला कळत असते. तर इथे लता पुन्हा शुद्धीवरती येते. ज्या माणसाने तिला वाचवलं तो माणूस लताशी बोलत असतो. तो माणूस लताला सगळं सांगत असतो. त्याने लताला कसं वाचवलं, डॉक्टरांकडे कसं नेलं, सगळं सांगत असतो. लता त्या माणसाचे आभार मानते. लता म्हणते, दादा मला माझ्या मुलीकडे जायचंय, माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. माझ्या मुलीच्या जीवावरती एक बाई उठली आहे आणि त्याच बाईने मला पाण्यात ढकलून मारण्याचा प्रयत्न केला. मला आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीकडे गेलं पाहिजे, माझ्या मुलीकडे परत जायला हवं. तो माणूस विचारतो, कुठे जायचं आहे तुम्हाला. लता म्हणते, मुळशीला. तो माणूस म्हणतो, ताई अगं आपण मुळशीच्या दुसऱ्या टोकाला आहोत, तू पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत इथपर्यंत आली आहेस. लता म्हणते, पण तिथे जायला काहीतरी उद्या सोय असेलच ना. तो माणूस म्हणतो, आत्ता काही नाही आहे, पण उद्या तर नक्कीच सोय आहे. उद्या सकाळची एस.टी आहे, त्या एस.टीने तू जा. लता म्हणते, चालेल, मी उद्या सकाळीच जाते, माझ्या जानकीला भेटते, माझ्या लेकीला भेटते. तर दुसऱ्या दिवशी जानकी, ऋषिकेश, अवंतिका आणि सौमित्र तिघेही रूममध्ये बसलेले असतात. जानकी रात्री तिला कोणतं स्वप्न पडलं हे सगळ्यांना सांगत असते. जानकी म्हणते, काल आम्हाला देवाने सुद्धा कौल दिला, देवाने संकेत दिलाय, माझी आई जिवंत आहे. सौमित्र म्हणतो, पण त्या जिवंत आहे की नाही याचा पुरावा आपल्याकडे नाही आहे ना, त्याचं काय करायचं. ते सगळे बोलत असतात आणि ऐश्वर्या त्यांच्या दाराला कान लावून उभी असते. ती सगळं ऐकण्याचा प्रयत्न करते. जानकीचं समोर लक्ष जातं. जानकी सगळ्यांना शांत राहायला सांगते आणि जानकी दरवाजा उघडून बाहेर जाते. ती ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला फरफटत आतमध्ये घेऊन येते. जानकी ऐश्वर्याला म्हणते, काय गं, एवढं चोरून ऐकायची सवय आहे का. अगं तुला एवढं ऐकायचं असेल ना तर आतमध्ये ये ना, सगळ्यांच्या समोर उभी राहा आणि मग ऐक. जानकी सगळ्यांना म्हणते, बघताय ना तुम्ही, आपल्या घरातल्या गोष्टी सगळ्यांना बाहेर कशा काय कळतायत ना, हे कळलं ना तुम्हाला आता. हिला असं चोरून ऐकायची सवय आहे ना म्हणूनच. ऐश्वर्या म्हणते, उगाच कांगावा करू नकोस, मी कोणाचं चोरून बोलणं वगैरे ऐकत नसते. जानकी म्हणते, हो का, मग रूम बाहेर काय करत होतीस, पहारा देत होतीस का. ऐश्वर्या म्हणते, मी कशाला पहारा देऊ, जेव्हा कोर्ट तुझ्या आईच्या खुनाच्या बाबतीत तुला शिक्षा देईल ना, त्यावेळेस तुझ्या जेलच्या बाहेर मी पहारा देईन. जानकी म्हणते, अजून सिद्ध व्हायचे माझी आई जिवंत आहे की नाही, आणि मला मनापासून वाटतंय माझी आई जिवंत आहे. झालं, जी माहिती मिळवायची होती ती मिळवलीस, आत्ताच्या आता इथून निघून जायचं. जानकी ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला फरफटत बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते. जानकी म्हणते, ही ऐश्वर्या अशी काही सुधारायची नाहीये, हिला लवकरात लवकर अद्दल घडवली पाहिजे. जानकी सौमित्रेला म्हणते, सौमित्र भाऊजी, आत्ताच्या आत्ता तुम्ही पोलिसांकडे जा आणि त्यांना सांगा माझ्या आईला स्विमिंग येत होतं, त्यामुळे ती बुडूच शकत नाही. निदान एवढी तरी माहिती मिळाली तर त्यांच्या तपासाला वेगळी दिशा मिळेल. अवंतिका म्हणते, हो, पण जे काही करायचं ते आता अलर्ट राहून करावं लागणार आहे. आपण जे काही करणार आहोत त्या बाबतीत ऐश्वर्याला काहीही कळता कामा नये. तर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते. ऐश्वर्या खूप चिडलेली असते. ऐश्वर्या म्हणते, जानकी तुझी हिंमत कशी झाली मला हात लावण्याची, मी तुला अजिबात सोडणार नाही. ऐश्वर्या सगळ्या वस्तूंची फेकाफेक करते आणि मनातून म्हणते, ती जानकी एवढ्या कॉन्फिडेंटली कसं काय बोलत होती तिची आई जिवंत आहे म्हणून.
मी स्वतः माझ्या हाताने ज्या जानकीच्या आईला पाण्यात ढकलून दिलं होतं, मग जानकी एवढ्या खात्रीने बोलूच कशी शकते? नाही नाही, खरंच लता जिवंत असेल का? नाही, जर खरंच ती लता जिवंत असेल तर माझ्यासाठी ते सगळं वाईट असेल. आता मला या सगळ्याचा छडा लावावाच लागेल. त्या लताचं काय झालं हे बघावंच लागेल. तर इकडे लता फ्रेश झालेली असते आणि तो माणूस म्हणतो, तयार झाली आहेस ना? चल, एसटीची वेळ झाली, हा तुझा डबा, वाटेत खा. तो माणूस लताला वाटेत खाण्यासाठी जेवण देतो आणि एसटीचं भाडंसुद्धा देतो. त्या माणसाचं बहिणीसाठी इतकं प्रेम बघून लताच्या डोळ्यात पाणी येतं. लता त्या माणसाचे आभार मानते. तर इकडे जानकी देवघरामध्ये देवपूजा करते आणि लतासाठी देवाकडे प्रार्थनासुद्धा करते. तर इकडे ऋषिकेश इन्स्पेक्टरकडे येतो. ऋषिकेश इन्स्पेक्टरला सांगतो की लताबाईंना पोहता येत होतं. तो सर्टिफिकेटचा फोटो दाखवतो. इन्स्पेक्टर म्हणतात, आत्ता सगळं माझ्या लक्षात येतं आहे. लताबाईंना पोहता येत होतं, त्यामुळे त्यांची बॉडी आम्हाला सापडली नाही. त्यांना पोहता येते म्हणजे त्या आता जिवंत असतील. ऋषिकेश म्हणतो, हो, आम्हालाही तेच वाटतंय. त्या बुडून मरूच शकत नाही आणि जर त्या जिवंत असतील तर आपल्याला लवकरात लवकर त्यांना शोधायला हवं. इन्स्पेक्टर म्हणतात, मी आत्ताच्या आत्ता नदीकाठी जे काही गावं आहेत त्यांच्या पोलीस चौकीमध्ये फोटो पाठवतो लताबाईंचा. लताबाई कोणाच्या नजरेस पडल्या तर त्या लवकरच आपल्याला सापडतील. आणि हो, जोपर्यंत लताबाई सापडत नाही तोपर्यंत आपल्याला अलर्ट राहावं लागेल. कारण जसं आपण त्या लताबाईंना शोधतोय तसं ज्यांनी मारण्याचा प्रयत्न केला तेही त्यांना शोधत असतील. तर इकडे ऐश्वर्या आपल्या माणसांना बोलवून घेते. ऐश्वर्या म्हणते, मला असं समजलंय की लताची बॉडी अजून सापडलेली नाही आहे पोलिसांना. तो माणूस म्हणतो, अहो मॅडम, तुम्ही तिला पाण्यात ढकललं होतं ना, म्हणजे ती मेलीच असणार आहे. आणि ठीक आहे ना, बॉडी जरी सापडली पोलिसांना तर ती तुमचं नाव थोडी घेणार आहे, म्हणून तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ऐश्वर्या म्हणते, तोंड बंद कर, मध्ये मध्ये बोलू नकोस. मी जे सांगते ते नीट ऐक आता. त्या जानकीला वाटते अजूनही तिची आई जिवंत आहे. तिला असं का वाटते ते मला माहिती नाही, पण तसं असेल तर मला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे. कारण ती लता जर जिवंत असेल तर ती पोलिसांपर्यंत पोहोचेल आणि मला तिला पोलिसांपर्यंत पोहोचू द्यायचं नाही आहे. पोलिसच काय, जानकी, ऋषिकेश यांच्यापर्यंतसुद्धा मला तिला पोहोचू द्यायचं नाही आहे. त्यामुळे पुढे काय काय करायचं आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे का? नाही ना? ती माणसं म्हणतात, मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत ना, आम्ही तिला कुठेच पोहोचू देणार नाही. ती म्हातारी कोणालाही भेटण्याआधी आम्ही तिला वरती पोहोचून देऊ. ऐश्वर्या माणसांना जायला सांगते. ते दोघं तिथून निघून जातात. ऐश्वर्या मनात म्हणते, ती लता जर खरंच जिवंत असेल तर काहीही झालं तरी ती जानकीला भेटता कामा नये. तर इकडे जानकी रूममध्ये येते. ऋषिकेशच्या पाया पडते. ऋषिकेश म्हणतो, जानकी, हे काय करतेस? जानकी म्हणते, अहो, आज हरतालिका आहे, माझं व्रत आहे आणि मी आज तुमच्यासाठी खास उपवास धरलाय. तुमच्यासारखा समजूतदार, प्रेमळ नवरा मिळालाय. मला अजून काय हवंय? ऋषिकेश म्हणतो, जोडीदार म्हणाली आहेस मला, तर सगळ्या गोष्टी आपण जोडीने करूया, एकसारख्या करूया. जानकी विचारते, काय करणार आहात? ऋषिकेश म्हणतो, तू माझ्या पाया पडलीस ना, आता मी तुझ्या पाया पडणार. जानकी म्हणते, नाही हा, असं काही करायचं नाही. नवऱ्याने बायकोच्या पाया पडायच्या नसतात. ऋषिकेश म्हणतो, मग जानकी, तू सध्या माझ्या पाया नको पडूस. तू माझ्यासाठी व्रत करतेस ना, तेच खूप मोठं झालंय आणि तुझी जागा माझ्या पायाशी नाही, माझ्या मनात आहे. ऋषिकेश जानकीला मिठी मारतो. जानकी थोडा विचार करते आणि म्हणते, ऋषिकेश, कितीही मन वळवण्याचा प्रयत्न केला ना तरी आईचे विचार मनातून जात नाहीयेत. माझी आई कुठे असेल, कशी असेल, काय करत असेल, मला काहीच माहिती नाहीये. ऋषिकेश म्हणतो, जानकी, अजिबात काळजी करू नको. तुझी आई जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असेल. माझे इन्स्पेक्टर साहेबांशी बोलणं झाले. त्यांनी पण मला हेच सांगितले की आपल्याला आता अलर्ट राहायला हवं. कारण ज्या लोकांनी तुझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केलाय ते लोक तिला शोधत असतील. तर इथे लता जानकीच्या घरापर्यंत पोहोचलेली असते. लता म्हणते, चला आता मी इथे आले, पण माझ्या जानकीला भेटून घेते. माझ्या जानकीला भेटले की सगळे प्रश्न सुटतील. माझी जानकी निर्दोष सिद्ध होईल. पण ती ऐश्वर्या, ती पण इथे असेल ना, तिने मला पाहायला नको. आता मला सावध राहूनच आतमध्ये जायला हवं. काहीही झालं तरी ऐश्वर्याला मी दिसता कामा नये. तर इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, माझ्या आईला त्या ऐश्वर्यापासून खरा धोका आहे. काहीही झालं तरी तिची नजर माझ्या आईवरती पडायला नको, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. तर इथे लता घराबाहेर आलेली असते. ती घरामध्ये जाणार तेवढ्यात तिथे ऐश्वर्या कार घेऊन येते. ऐश्वर्या कारचा हॉर्न वाजवते. लता घाबरते आणि मागे वळून बघते. ऐश्वर्या लताला बघते. लताची नजर ऐश्वर्यावरती पडलेली असते. ऐश्वर्या म्हणते, लताबाई इथे? ऐश्वर्या कारचा सीट बेल्ट काढायचा प्रयत्न करते पण सीट बेल्ट काही निघत नसतो.
लता त्याच संधीचा फायदा घेते आणि तिथून पळते. ऐश्वर्या कारमधून कशीबशी बाहेर पडते आणि ती धावत लताचा पाठलाग करणार असते. तेवढ्यात तिथे सुमित्रा येते. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तिथे काय करतेस, इकडे ये. सुमित्रामुळे ऐश्वर्याला लताच्या मागे धावत जाता येत नाही आणि ती सुमित्राकडे येते. सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या इथे काय करतेस तू, आणि तिकडे काय बघते, कोणी आलं होतं का? ऐश्वर्या घाबरते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ऐश्वर्या आपल्या माणसांना म्हणते, माझा संशय खरा ठरलाय. ती लता जिवंत आहे आणि मी आत्ता मगाशी तिला माझ्या घराबाहेर बघितलंय. आता एक काम करा, मुळशीतल्या गल्ल्याने गल्ल्या पालथ्या घाला, पण त्या लताला शोधून काढा. तर थोड्या वेळाने रणदिव्यांच्या घरचे सगळे मंदिरामध्ये असतात. ऐश्वर्याची माणसंही तिथे पोहोचलेली असतात. सगळे मिळून देवीची आरती करतात. लताई मंदिरामध्ये बसलेली असते, पदर घेऊन बसलेली असते. लता पदर वर करते आणि तिला जानकी दिसते. लताला वाटतं की जानकीला पटकन भेटावं, पण तिची नजर ऐश्वर्यावरती पडते. लता घाबरते. ऐश्वर्यासमोर काही जाता येणार नाही. ती कुंकवाने आई असं लिहिते. कुंकू संपतं आणि त्यावेळेस ती आपल्या रक्ताने आई आहे असं लिहिते. जानकी आरती करून झाल्यावर ती खाली बघते. जानकीला समजतं की हे आपल्या आईनेच केले.